पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। बापूसाहेब लांडगे यांच्या प्रयत्नांना यश, झोपडपट्टीधारकांच्या हक्कांसाठीच्या उपोषणाची दखल। कराडमध्ये झोपडपट्टीधारक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी करण्यात आलेल्या एकदिवसीय उपोषणाची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली आहे। जनहिताय फाउंडेशनचे बापूसाहेब लांडगे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता। शनिवार ऑगस्ट 15 रोजी सकाळी कराड नगर परिषदेच्या गेटसमोर झोपडपट्टीधारकांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करण्यात आले। झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण करून नियमानुसार कार्यवाही करावी, तसेच बाराडरी परिसरातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली होती। घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत शासनाच्या नियमांनुसार कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली। यासोबतच मुजावर कॉलनीतील संविधान भवन आणि उर्दू शाळेच्या इमारतींची कामे गतीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती। तसेच 12 डबरे परिसरातील कचरा डेपो हटविण्याबाबत पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, अशी भूमिका मांडण्यात आली। या मागण्यांची प्रशासनाने दखल घेतल्याने बापूसाहेब लांडगे यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे। झोपडपट्टीधारक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। नमस्कार, मी बापूसाहेब लांडगे, जनहिताय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सहकारी माजी नगरसेवक शांताराम दादा थोरवडे आणि संतोष थोरवडे, प्रभाकर थोरवडे आणि दगडू थोरवडे आणि सतीश कांबळे यांच्या उपस्थितीत आम्ही आज एक दिवसीय उपोषण आंदोलन केले होते। त्या आमच्या आंदोलनाची दखल कराड नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत वटकर साहेब यांनी स्वतः आमच्या या उपोषण स्थळी येऊन आमची जी मागणीचे पत्र दिले होतं त्या मागणीच्या पत्राच्या अनुषंगाने जवळजवळ आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं त्यांनी शब्द आणि वचन दिलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या मागण्या मान्य झालेल्या असं त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलेलं असल्या कारणाने आम्ही 15 ऑगस्टचं हे एक दिवसीय आमरण उपोषण, लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या विनंतीनुसार आम्ही स्थगित करत आहोत। आमची मागणी होती कराड शहरातील झोपडपट्टीचं सर्वेक्षण करून सर्व झोपडपट्टी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांना घरे, पक्की घरे बांधून द्या यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं। दुसरी गोष्ट, 12 डबरी परिसरात एक झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीचं घर दुरुस्तीला परवानगी देण्यात यावी किंवा इतरत्र कुठं तर पुनर्वसन करण्यात यावे, ही एक मागणी। तिसरी मागणी आमची अशी आहे की मुजावर कॉलनी येथे संविधान भवन आणि उर्दू शाळेचं बांधकाम जे चालू आहे ते जलद गतीने चालू करून नागरिकांना आणि विद्यार्थ्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा विरोध होऊ नये। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणाला आणि शाळेला कसल्याही प्रकारे अडचण येऊ नये आणि कोणीही त्याला विरोध करू नये म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि मुख्याधिकारी साहेबांनी लेखी पत्र दिले आहे की त्या संविधान भवन आणि उर्दू शाळेकरता थोडाफार चेंज झाले असल्याने प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही पुढे वरिष्ठांकडे पाठवलं आहे। ती प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर आमचं ते काम पूर्ण करू आणि तडीस नेऊ असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, म्हणून आम्ही आमचं आंदोलन स्थगित करीत आहोत। मी शांताराम थोरवडे, माजी नगरसेवक, बांधकाम पाणी पुरवठा सभापती, दलित पॅंथरचा कार्यकर्ता, फुले शाहू आंबेडकर अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अधिकृत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विचारांना मी व माझ्या सहकार्याच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून मी जो आता बापूसाहेब लांडगेने ठराव वाचून दाखवून सांगितलं तुम्हाला की आमचं उपोषण हे स्थगित करण्यात आले, कारण आमच्या मागण्या मान्य करण्यात आलेत। त्याच्यामुळं आता उपोषण लांबवण्यात काही तथ्य नाही। जे आमच्या मागण्या होत्या, झोपडपट्टीला पक्की घरे बांधून द्यावीत, परत संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन
व उर्दू शाळा यांचं बांधकाम स्थगित न करता तसेच चालू राहणार आणि ते बांधकाम लवकरच पूर्ण करून लोकांच्यासाठी खुलं करण्यात येणार आहे असा शब्द दिल्यानंतर आम्ही आमचा लाक्षणिक उपोषण परत घेत आहे.